नाही त्या ओव्हरबर्डन त्या पॉइंटिंग नाही ते काय झालं की लिकेज त्याची वीक झाल्यामुळे मॉर्टर बॉन्ड लॅटरल प्रेशर ते सस्टेन नाही. मॉर्टर कमी झालं आणि बेसिक स्ट्रेंथ कमी झाली आणि पाणी लीक होते सॅच्युरेटेड जो प्रेशर आला त्याच्यात ड्रेनेज नाही झालं त्याचं हे झालं ना संपूर्ण खपल्या ते आहे मॉर्टर ऑलमोस्ट झाली. तक्रार प्राप्त होताच खळबळून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून मात्र आज मनोरवाडा भिवंडी या रस्त्यावरील टेन गावाजवळच्या भगदाड पडलेल्या 70-80 वर्ष जुना जीर्ण झालेल्या पुलाची पाहणी व तपासणी करण्यात आली. मनोरवाडा भिवंडी राज्य मार्गावर टेन गावाजवळील देहेरजा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार या मार्गावरील अवजड वाहतूक कालपासून बंद करण्यात आली आहे. मात्र या पुलाची आज सोमवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. यावेळी पूल तज्ञ विकास रामगोळे, ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, उप अभियंता हेमंत भोईर, पालघरचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील, महामार्ग पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पुलाची तपासणी केल्यानंतर ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी यावेळी सांगितलं की पावसाळ्या अगोदर 2.5 महिन्यात या जीर्ण झालेल्या पुलाचे काम पूर्ण होईल. तसेच त्याच्या बाजूचा जो बांधण्यात आलेला नवीन पूल आज 10 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे, त्याचे कामही लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. मी आता मनोरवाडा भिवंडी हा जो राज्यमार्ग आहे त्या पुलाच्या खाली आहे. टेन नाक्यावरील जो पूल आहे त्याला करळगावचा पूल सुद्धा म्हटलं जातं, त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी जी भगदड पडलेली आहे त्याचं सार्वजनिक जे बांधकाम विभाग आहे त्यांनी ह्या ठिकाणी तपासणी केली आणि त्यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे, ती तुम्ही आता पाहू शकता. तर आज इथे आपले चीफ इंजिनियर रामगोडे सर आलेले आहेत ते ब्रिजच्या इन्स्पेक्शनसाठी आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याचा एक रिस्टोरेशन प्लॅन तयार करूयात. आणि सध्या जोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत आपण हेवी ट्रॅफिकसाठी ब्रिज बंद करतो आहोत. लाईट ट्रॅफिक आपण चालू ठेवूयात आणि साधारण पावसाळ्याच्या आत हा पूर्णपणे वापरात येईल असं आपण बघूयात. ह्या ब्रिजला काय झालं? याचा ब्रिज आता तुम्ही बघता जवळजवळ 70-75 वर्ष जुना आहे. त्याच्यावरती वारंवार आपलं वेअरिंग कोर्स वाढवल्यामुळे त्याच्यावरचं वजन थोडंसं वाढलेलं असल्यामुळे साईडच्या वॉल्स थोडं हे झाल्या, निखळल्यात बाजूला आल्यात. तर त्या आपण त्याची दुरुस्ती करूयात. वरचं वजन कमी करण्यासाठी त्याचे लेयर्स पहिले कमी करायला लागतील वरचे. सर, दुर्लक्षित असलेला हा सर रस्ता अनेक वर्षापासून खड्डेमय आहे, त्यावर तुम्ही अगोदर लक्ष का दिलेलं नाही? ब्रिजच्या बाबतीत बोलूयात आपण आज. तरी पण सर खड्ड्यांमुळेच ब्रिजला प्रॉब्लेम झाला असेल? नाही, आता 70-75 वर्ष जुना ब्रिज आहे हा. तर आता आपण त्याच्या दुरुस्तीच्या बाबतीत आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून हे पूर्ण करूयात. ठीक आहे सर. आणि तुम्हाला माहितीच आहे की आता हा BOT मध्ये रस्ता झालेला होता. तत्कालीन कॉन्ट्रॅक्टरने काय ते काम म्हणजे मेंटेन न केल्यामुळे आपण त्याचं हे पण रद्द केलेलं आहे. BOTचा करार रद्द केलेला आहे
आणि आता हे डिपार्टमेंट PWD मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागानं आताच मोठ्या दणक्यामध्ये उद्घाटन करून याला जवळजवळ ते हो तर ते हो त्याच्यात रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आपण करणार आहोत. पण आणि तसं जे ब्रिजेस आपल्याला जिथं वाटतील ते नवीन ब्रिजेस आणि जे कमकुवत जसं झालेलं आता जुना ब्रिज आहे 70-75 वर्षापूर्वीचा तर याचे पण आपण स्ट्रेंथनिंग करून घेऊया. नवीन ब्रिजचा हा बांधकाम केलेला आहे, ह्याच्यावर वाहतुकीसाठी हा चालू का नाही केला? याच्यात फॉरेस्ट लँड ॲक्विजिशनची काय अडचण असल्याचं कळतंय. ऍक्च्युली हा ब्रिज पण तत्कालीन जो BOT कॉन्ट्रॅक्टर आहे सुप्रीम त्यांनी करणं अपेक्षित होतं, पण ते लँड ॲक्विजिशनचे इश्यू राहिल्यामुळे ते थांबलेलं आहे. ते पण आपण मार्गी लावूया आणि हा पण ब्रिज पावसाळ्याच्या आत आपण कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करूयात. नवीन ब्रिज सुद्धा आणि जुना पण. आता जी वाहतूक आपण वळवणार आहोत ती कशा पद्धतीने असेल आणि त्यासाठी कसं नियोजन आपण केलेलं? एक मिनिट, त्यासाठी आमचे कार्यकारी अभियंता पाटील साहेब ते सांगतील. या निकडे. तसेच या पुलाचे काम हाती घेणार तेव्हा वाडा भिवंडी ठाणेकडे जाण्यासाठी वाहतुकीचे नियोजन कसे असणार आहे याबाबत उपस्थित कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. पाहूयात. डिटूर प्लॅन देतोय आपण. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना गुजरातकडे जायचे ते पालीहून विक्रमगडहून चारोटी नाका किंवा कासाला जाऊ शकतात आणि इकडनं जे आहे तिकडनं भिवंडी मार्गे ते बोईसरला किंवा जास्तीत जास्त बस इकडे जाऊ शकतात. यासाठी काही पोलीस तैनात असतील किंवा हो काल रात्री पोलिसांनी पण सहकार्य करून आपण ट्रॅफिक वळवलेली आहे आणि पालीपासून पण बॅरिकेडिंग लावून तशा डायरेक्शन दिलेले आहे. तर या पुलाचे काम तज्ज्ञ असलेले विकास रामगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर सुरू होणार आहे अशी माहिती आज मिळाली आहे. मनोरवाडा भिवंडी या रस्त्यावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र कार, दुचाकी, रिक्षा यांच्यासाठी वाहतुकीचा मार्ग मात्र मोकळा ठेवण्यात आला आहे. मात्र एकीकडे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर जव्हार फाटा येथे सुद्धा पुलाचे काम सुरू असल्यानं किरकोळ वाहतुकीची समस्या आहे. मात्र आता टेन गावाजवळील हा जो पूल आहे या पुलाच्या रस्त्यावरील अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे आणि आता पुढे या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यामुळे पोलिसांची मात्र मोठी डोकेदुखी होण्याची शक्यता आहे.